वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिर साष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 192व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर। आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत 35 ओव्यांवर आपण विवरण घेतलेलं आहे, चिंतन केलेलं आहे। या 35 ओव्यांपर्यंत आपण 191 भाग आतापर्यंत आपले पूर्ण झालेले आहेत आणि सर्वच्या सर्व 191 सर्वच्या सर्व भाग आपण YouTubeला टाकलेले आहेत। पहिल्या भागापासून ते आतापर्यंत जर आपण अभ्यास केला 191 भागांचा, तर या ठिकाणी या पहिल्या समासावर विवरण घेत असताना दासबोधामध्ये समर्थांनी कशा प्रकारे निरूपण मांडलेलं आहे। दासबोधामध्ये बाकीचे 199 समास आहेत, त्या समासांची रचना समर्थांनी कशा प्रकारे केलेली आहे, त्या समासांमध्ये कशा प्रकारे समर्थांनी निरूपण मांडलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, ह्याचं विवरण आपल्याला थोड्याफार प्रमाणात मिळेल पहिल्या भागापासून ते आतापर्यंतच्या भागामध्ये। खरं तर आपण काय केलेलं आहे, पहिल्या समासावरच विवरण घेतलेलं आहे। या ठिकाणी पहिल्या समासावर विवरण घेत असताना प्रत्येक ओवीतील प्रत्येक चरण आणि काही चरणांमधले प्रत्येक शब्द, त्या शब्दांवर, त्या चरणांवर, त्या ओव्यांवर आपण विवरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणूनच आतापर्यंत 35 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता 36वी ओवी चालू आहे। अजून 2 ओव्या पुढच्या बाकी आहेत। साधारणतः 200 पर्यंत भाग पूर्ण होतील अर्ध्या तासाचे। पण आतापर्यंत 191 भाग पूर्ण झालेले आहेत। आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 192। अर्ध्या तासाचे असे 191 भाग आतापर्यंत आपण ह्या पहिल्या समासावर पूर्ण केलेले आहेत। त्या ठिकाणी ते विवरण घेत असताना, चिंतन करत असताना ज्या पद्धतीने समर्थांनी या दासबोधामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, निरूपण मांडलेलं आहे, त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज, मौली ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि इतर संत, त्या संतांचे विचार, त्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास सुद्धा आपण त्या ठिकाणी विवरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अर्थातच ज्या पद्धतीने या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी देवाची ओळख दिलेली आहे, त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबांनी, जगद्गुरु तुकोबांनी, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, इतर संतांनी कशा प्रकारे ओळख करून दिलेली आहे याचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे किंवा याचा सुद्धा विवरण आपण घेतलेला आहे। मग त्यामध्ये काही ज्ञानेश्वरीतील ओव्या असतील किंवा काही गाथेमधील अभंग असतील, नवविधा भक्ती ज्या पद्धतीने समर्थांनी या दासबोधामध्ये मांडलेली आहे त्याच पद्धतीने नवविधा भक्तीची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला करून दिलेली आहे। आणि माऊली ज्ञानोबांनी सुद्धा त्या नवविधा भक्तीविषयी जे ज्ञान मांडलेलं आहे, साधारणतः त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आपल्याकडे जो भ्रम आहे
आपण जो एखादाच ग्रंथ पाहून आणि त्याच ग्रंथाविषयी जे आपल्याकडे आपलं मत असतंय त्याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. म्हणजे आपण केवळ ज्ञानेश्वरीचाच जर अभ्यास करत असो आपण तर आपल्याला असं वाटतंय की परिपूर्ण हा सर्वात श्रेष्ठ असा हा ज्ञानेश्वरीच ग्रंथ आहे. स आला म्हणजे इतर नाहीत. किंवा एखादा गाथेचा जर अभ्यास करत असेल तर त्याला असं वाटतंय की गाथेमध्येच परिपूर्ण ज्ञान मांडलेलं आहे. किंवा एखादा दासबोधाचाच अभ्यास करत असेल तर त्याला असं वाटतं की दासबोध हा एकमेव असा ग्रंथ आहे की याच्यामध्येच संपूर्ण ज्ञान मांडलेलं आहे. तर असं काही नसतंय. प्रत्येक संतांनी आपापल्या वाङ्मयामध्ये आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने परिपूर्ण सगळ्या प्रकारचं ज्ञान सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे किंवा केलेला आहे. ते कसं केलेलं आहे, कशा पद्धतीने गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला उपदेश केलेले आहेत, कशा पद्धतीने माऊली ज्ञानोबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यालाच मिळतं जुळतं समर्थांनी दासबोधामध्ये कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे याचा अभ्यास आपण आतापर्यंत थोडक्यात केलेला आहे किंवा विवरण घेतलेला आहे. आणि यापुढे आपण समर्थांच्या कृपेने संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि देवाच्या सामर्थ्याने ते करणार आहोत. आपण देवाचं सामर्थ्य आहे आणि असंच सामर्थ्य राहील. देवाची अशीच कृपा राहील आपल्यावर आणि अशा पद्धतीने हे कार्य तुमच्या सर्वांच्या श्रोत्यांच्या आशीर्वादाने खरं तर तुम्ही आवडीने पाहतायत, आवडीने ऐकतायत आणि प्रत्येक वेळेला एक मला स्फूर्ती मिळेल अशा कमेंट करता, एक मला स्फूर्ती मिळेल अशा पद्धतीने तुम्ही मला सहकार्य करता. खरोखर सर्व श्रोत्यांचे मी आभार मानतो आणि खरोखर केवळ आणि केवळ तुम्ही सर्व श्रोतेवृंद जे आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच हे कार्य चालू आहे. खरं तर ज्या वेळेला आपण ह्या विवरणाला सुरुवात केली त्यावेळेला असं वाटलं होतं की आपण थोड्याफार प्रमाणात काही व्हिडिओज अपलोड करूया असं वाटलं होतं, एक आपली आठवण म्हणून किंवा आपल्याला कधीतरी पुढे ऐकायला मिळावं, आपल्याला विचार ऐकायला मिळावेत म्हणून असावेत आपले विचार कुठेतरी अशा पद्धतीने आपण थोड्याफार व्हिडिओ अपलोड करणार होतो. पण एक संतांची कृपा, परब्रह्माचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य आणि तुमच्या सारख्या सर्व श्रोत्यांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादाने त्या संतांच्या कृपेने आणि देवाच्या सामर्थ्याने हे कार्य आतापर्यंत आपलं व्यवस्थितरित्या चालू आहे आणि पुढेही राहील. देवाचं सामर्थ्य आपल्याला, संतांची कृपा आहे आपल्यावर. महत्वाचं एवढंच आहे की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सर्व संतांचे विचार आणि त्या विचारांचा एक विवरण घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे. त्या संतांच्या विचाराबरोबर समाज प्रबोधन कसं होईल याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील ओवी क्रमांक 36. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. ह्या ओवीवर आपण विवरण घेत आहोत आणि या ओवीवर विवरण घेत असताना आपण मागे भाग क्रमांक 191 मध्ये बघितलं की देहबुद्धी म्हणजे काय किंवा देहबुद्धी कशाला म्हणतात. खर तर मी करता म्हणून ज्या ठिकाणी मनुष्य उभा राहतोय, मी देह आहे आणि ज्या ठिकाणी देह म्हणून करता उभा राहतो या बुद्धीने कर्म घडतात त्याला देहबुद्धी म्हणतात. त्या ठिकाणी दुसरी एक अवस्था मांडलेली आहे संतांनी, विरक्ती किंवा विदेह स्थिती. देह आणि विदेह. विदेह म्हणजे काय, मी देह नाही आहे, मी देह नाही आहे, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद ह्या चारही वेदांचे जे महावाक्य आहेत, तत्वमसी, आत्मना ब्रह्मः, प्रज्ञानां ब्रह्मः, अहम ब्रह्मास्मी, अशा प्रकारे जे चार महावाक्य आहेत, चार
वेदांचे, त्या महावाक्याप्रमाणे ज्या ठिकाणी स्थिती निर्माण होते, अहम ब्रह्मास्मी, एक देवाचाच अंश आहे आणि देवाचंच सामर्थ्य आहे. सर्वत्र त्या देवाच्या सामर्थ्याने कार्य घडतंय. एवं माझ्याकडून ही चांगली कर्म करून घेणारा जो आहे तो देव आहे. श्रीराम म्हणतात, करता म्हणता पावशी यश, कीर्ती आणि प्रताप, याचा अभ्यास आपण मागे केला. म्हणून मी करता नको, देह करता नको. एकदा देह करता म्हणून उभा राहिला ना कि मग तिथे काय होतंय, देह मायाचं जाळं उभं करतय, मोठेपणा मिरवतय. त्याला जशी लोक मोठेपणा देतील तसं तो त्यामध्ये गुंतत जातो. अभिमान जागा होतो, गर्व जागा होतो, अहंकार जागा होतो आणि मग शेवटी हाडी स्वतःची मनुष्य स्वतः करून घेत असतो. म्हणून समर्थांनी श्लोकांमध्ये आपल्याला ओळख करून दिलेली आहे. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, मी देह आहे ह्या हेतूने ज्या ठिकाणी कार्य घडतंय, मी कार्य करतोय, माझ्यामुळे सगळं होतंय, मी आहे म्हणून होतंय, माझ्यावर सर्व अवलंबून आहे, मी नाही तिथे काहीच नाही, अशा पद्धतीने जिथे कार्य घडलं जातंय त्याला देहबुद्धी म्हणतात. आणि या देहबुद्धीचा निश्चय ज्या ठिकाणी टळत नाही, देहबुद्धी ज्या ठिकाणी बाजूला होत नाही, देहबुद्धीची ज्या ठिकाणी ओळख होत नाही, ती बाजूला सारली जात नाही, आत्मबुद्धी प्राप्त होत नाही, विदेह स्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत जुने ठेवणे मीपणे आकळेना, असं समर्थांनी मांडलेलं आहे. जे जुनं ठेवणं आहे, आता जुनं ठेवणं म्हणजे काय, आत्मज्ञान रूपी जे ठेवणं आहे, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, ते गुप्त धन आहे. आणि हे गुप्त धन काढून देण्यासाठी संतच पाहिजेत, संतच काढून देत असतात. ते गुप्त धन आपल्याला कधी प्राप्त होईल, त्यासाठी आपल्याला आपल्या अहंकाराचा बळी द्यावा लागणार आहे, अभिमानाचा बळी द्यावा लागणार आहे. देहबुद्धीतून जो मीपणा आहे त्या मीपणाचा बळी द्यावा लागणार आहे. आणि एकदा हे बळी त्या ठिकाणी आपण दिले ना की मग आपल्याला गुप्त धन प्राप्त होतो. कुठला गुप्त धन? जे अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान आहे, जे अंतःकरणामध्ये आत्मज्ञान आहे, त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत असते. मग तो अहंकार बाजूला सारला जाईल कसा, किंवा अभिमान बाजूला कसा सारला जाईल? त्या मीपणापासून आपण कसे सुटलो जाऊ? त्यासाठी ते अभिमान ज्या मनाकडे उभा राहतोय, तो अभिमान, तो अहंकार ज्या मनाकडे उभा राहतोय, तो मीपणा म्हणून जो मन कार्य करत असतो, मी म्हणून ज्या ठिकाणी जे मन कार्य करत असते, त्या मनाला मागे टाकलं पाहिजे. मनाशी टाकिले मागे मग गतीशी तुळना नसे. मनाशी टाकिले मागे मग गतीशी तुळना नसे. म्हणून समर्थांनी श्लोकांमध्ये ती ओळख करून दिलेली आहे. या देहबुद्धीची ओळख करून देत असताना
ह्या मनाची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. देहबुद्धी कशा पद्धतीने बाजूला सारायची आहे आणि विधेयी स्थितीमध्ये कशा प्रकारे कार्य करायचं आहे याची ओळख या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे. त्यासाठी ती शिकवण मनाला दिलेली आहे. मना मानसी दुःख आणू नको रे, म्हणजे समर्थांनी ज्या पद्धतीने मांडलेला आहे, नाना धोके देहबुद्धीचे, देहबुद्धी अधीन एकदा मनुष्य झाला की तो धोकेच त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याला देहबुद्धी ही धोकेच देत असते माणसाला. देहबुद्धी अधीन झाल्यानंतर देहबुद्धी त्या बुद्धीने मनुष्य कार्य करायला लागला की त्याला धोकेच पत्करावे लागतात, वेळोवेळी धोके खावे लागतात त्याला. म्हणून समर्थ म्हणतात मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे. आपल्याकडे दुःख येऊ नये जर आपल्याला मनापासून असं वाटत असेल, आपल्या मनाकडे शोक आणि चिंता येऊ नये असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल, तर त्यासाठी श्रवण केलं पाहिजे, श्रवणाची मात्रा घेतली पाहिजे. कारण श्रवणाशिवाय विवेक प्राप्त होणार नाही. जो विवेक आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. देहबुद्धी सोडून देण्यासाठी विवेकाचं बळ पाहिजे. जे सामर्थ्य आहे, जे बळ पाहिजे आपल्याला, ते बळ विवेकातून प्राप्त होत असते. मग त्यासाठी काय पाहिजे? विवेक पाहिजे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. विवेकाचं बळ असेल तर देहबुद्धी सोडायला अतिशय सोपी जाते. म्हणजे हरीर करता हरीर भोगता म्हणायला सोपं जातंय जर विवेकाची बुद्धी असेल तर. जर विवेकाचं बळ, जर विवेकाचं सामर्थ्य असेल तर मनुष्य सहज बोलतोय, हे कार्य आपलं नाहीये, समर्थ आपल्याकडून करून घेतात, संत आपल्याकडून करून घेतात. पांडुरंग परमात्म्याचा सामर्थ्य आहे, त्या श्रीरामचंद्रांचं सामर्थ्य आहे आपल्याला. सहज माणसाच्या मुखातून निघतंय आणि ती जाणीव सुद्धा त्याच्या पिंडामध्ये निर्माण होत असते. जर विवेक असेल तर, त्या विवेकाचं बळ जर असेल तर त्या ठिकाणी जाणीव करून दिलेले संतांनी की विवेके बळे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. आणि मग एकदा ती देहबुद्धी माणसाने सोडून दिली, त्या देहबुद्धीचं विस्मरण झालं माणसाला, देहबुद्धीपासून जो बाजूला झाला, मग त्या ठिकाणी काय प्राप्त होतंय? विदेह स्थिती अवस्था निर्माण होते. कार्य करण्यासाठी कार्याकारण देह पुढे असतो, पण त्याला जाणीव असते हे कार्य मी करू शकत नाही. त्या देहाला, त्या मनाला, त्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जाणीव असते, कुठल्याही प्रकारे त्या अंतरात्म्याच्या बळाशिवाय, त्या देवाच्या सामर्थ्याशिवाय मी कार्य करू शकत नाही. त्याचं सामर्थ्य आहे, त्याचं बळ आहे, म्हणून तो भगवंतच माझ्याकडून कार्य करून घेत आहे अशी जाणीव, हे स्मरण त्याला असतंय. म्हणून तो त्या ठिकाणी काय करतोय? ज्याच्या गुणे ते कार्य घडतंय त्याचं स्मरण प्रथम करतोय. हरिचिंतने अन्न सेवित जावे, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे.
त्यांनाच ताट पुढ्यात आल्यानंतर दोन्ही हात जोडले जातात. देवाचं स्मरण करतोय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. त्याला माहिती आहे हे ताट माझ्या पुढ्यात ज्याच्या सामर्थ्याने आलेला आहे, ज्याच्या कृपेने आलेला आहे, ज्याच्या सामर्थ्याने हे ताटातलं अन्न मी सेवन करणार आहे, त्याचं पचन जो करणार आहे, त्यांनातून जे काही माझ्या शरीराला उपयोगी आहे, हिताचं आहे ते ठेवणार आहे, अपायकारक जे आहे ते बाजूला सारणार आहे. हे सगळ्या प्रकारची क्रिया, हे सगळ्या प्रकारचं कार्य करणारा जो भगवंत आहे, जो पांडुरंग परमात्मा आहे, त्या हरीचं चिंतन करणं माझं कर्तव्य आहे. हरी चिंतने अन्न सेवित जावे. मग कोणतंही कार्य करताना फक्त देह पुढे कार्य करताना दिसत असतो, पण त्याच्या पिंडात जाणीव असते की तू लाख हिफाजत करले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एकदा तो अंतरात्मा निघून गेला, एकदा तो भगवंत निघून गेला की राहिलेला पिंजरा कुठल्याही प्रकारे कार्य करू शकत नाही. म्हणजे ताट पुढ्यात आहे, घास वळवलेला आहे, हाताने घास उचललेला आहे, तोंडात जाण्याच्या आधी जर तो देव निघून गेला, तो भगवंत निघून गेला, तो परब्रह्म निघून गेला, तो अंतरात्मा निघून गेला, तर तोंडाजवळ आलेला घास देह घेऊ शकत नाही, तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही, त्याचा कुठल्याही प्रकारे उपयोग होऊ शकत नाही. अशा प्रकारे कोणताही कार्य करताना ह्या जाणीवेमध्ये तो कार्य करत असतो. विदेह स्थिती म्हणजे काय? विवेक बुद्धी ज्याला म्हणतात. ज्या ठिकाणी मी नाही, देह नाही, मी नाही, देहबुद्धी नाही, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्या ठिकाणी कार्य करत असतंय, विरक्त अवस्था, विदेह अवस्था ज्या ठिकाणी प्राप्त झालेली असते, मग त्या ठिकाणी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. करुण अकर्ता असतो तो मनुष्य त्या ठिकाणी. त्या कर्माला, त्या कार्याला लिप्त राहत नाही. चांगलं कार्य झालं म्हणून अभिमान त्याच्या पिंडात येत नाही, अहंकार त्याच्या पिंडात येत नाही. जरी कोणी स्तुती केली तरी तो देवाच्या चरणी अर्पण करत असतो. जरी त्याला कोणी मोठेपणा दिली तरी तो देवाला पुढे करत असतो आणि त्या ठिकाणी समोरच्या माणसाला सांगत असतो, हे कार्य माझं नाहीये. कोकिळा मंजुळ गात असे पण बोलविता धणी मात्र वेगळाचे असे. आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणती योगी ये समर्थ, इतरांसहा गुह्यार्थ सहसा न कळे. म्हणून जे कार्य घडतंय, जे कार्य तुमच्या आमच्याकडून समाज प्रबोधनाचं असेल, देवपूजेचं असेल, देवाच्या नामस्मरणाचं असेल, भक्तीचं, परमार्थाचं जे पण काही कार्य आपल्याकडून घडतंय ना, ही केवळ आणि केवळ ती संतांची कृपा आहे आणि देवाचं सामर्थ्य आहे, हे विसरता कामा नाही. आणि या प्रकारचं कार्य ज्या ठिकाणी घडलं जातंय त्याला म्हणतात विदेह स्थिती. आणि ह्या विदेह स्थितीमध्ये काय होतंय तर विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, असं समर्थांनी मांडलेलं आहे त्या ठिकाणी. या देहबुद्धीची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला ओळख करून देतात की देहबुद्धी वसे लोभ जया चित्ती, आपले जाणती पराविजे, तयासी चालता पाहिजे शिदोरी, दुःख पावे करी असत्य तो. तुका म्हणे धर्म रक्षा या कारणे, छाया इच्छी उणे तापता तो. या देहबुद्धीची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बाबा रे, देहबुद्धी वसे ज्याचे म्हणजे देहबुद्धी वसे लोभ जया चित्ती.
ज्याच्या पिंडात देहबुद्धी आहे, ज्याच्या चित्तामध्ये लोभ आहे, तिथे अपपर भाव निर्माण होत असतो. आपले जाणती परावी ते अपपर भाव त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. माझं तुझं, त्या माझ्या तुझ्याची ओळख दत्तगुरूंनी करून दिलेली आहे. दत्तगुरूंच्या आरतीमध्ये आपण बोलतोय, मी तूपणाची झाली बोलवणा, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. नाथ महाराजांनी ती ओळख करून दिलेली आहे. त्या अपपर भावाविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देहबुद्धी वसे लोभ जया चित्ती, आपले जाणती परावी जे. मग त्यांची अवस्था काय आहे? अपपर भाव ज्यांच्या पिंडात आहे त्या ठिकाणी त्याला जर राहायचं आहे, चांगल्या प्रकारे कार्य करायचं आहे, खर तर देहबुद्धी आहे, चित्तामध्ये लोभ आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय चांगलं कार्य घडत असेल, पण उत्तम कर्म घडत नाही. तयासी चालता पाहिजे शिदोरी. पुण्यकर्म पाहिजेत ना, पुण्यकर्माची शिदोरी हवी असते ना. पण दुःख पावे करी असत्य तो. असत्य कर्म घडत असतात, देहबुद्धी अधीन झालेला असतो, मी म्हणून पुढे कार्य करत असतो, अभिमानाने वावरत असतो, अहंकाराने वावरत असतो, आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्याला दुःख प्राप्त होत असते. पण पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज दृष्टांत देतात की तुका म्हणे धर्म रक्षाया कारणे, छाया इच्छी उणे तापला तो. जी शिदोरी हवी आहे, विधेय स्थितीमध्ये जे कार्य करायचं आहे ते कार्य धर्म रक्षाया कारणे, धर्म आचरण, आणि ते धर्म आचरण आपल्याकडून घडलं पाहिजे. त्या ठिकाणी दृष्टांत जगद्गुरु तुकाराम महाराज देतात की एखादा उन्हामध्ये तापलेला मनुष्य ज्या पद्धतीने सावलीची अपेक्षा करतो, सावली शोधत असतो, त्या पद्धतीने ही शिदोरी त्या ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून विदेह स्थितीमध्ये कार्य घडलं पाहिजे, विवेकाने कार्य घडलं पाहिजे. आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाची त्या ठिकाणी प्राप्ती झाली पाहिजे. जर ती आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करवून घ्यायची असेल तर मग ते सूत्र दाखवलेले आहे समर्थांनी श्लोकांमध्ये. हरिकीर्तने प्रीती रामी धरावी आणि देहबुद्धी निरूपणी विसरावी. हे श्रवण करत असताना, कीर्तन श्रवण करत असताना, प्रवचन श्रवण करत असताना, निरूपण श्रवण करत असताना मी श्रवण करतोय म्हणून नको, देवाचं कीर्तन आहे, देव गातोय आणि देवच माझ्याकडून ऐकवून घेतोय. श्रवण करणाराही तो आहे आणि बोलणाराही तो आहे. त्याला म्हणतात मितूपणाची झाली बोलवणा. एकच आहे तो, देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. जिथे दुजा भाव उरत नाही तिथे आत्मज्ञानाची ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे, नाना धोके देहबुद्धीचे बाजूला होतील, त्या धोक्यापासून मनुष्य सुटला जाईल, पण श्रवण मात्रा धरली तर. असो, पुढच्या चरणावर आपल्याला चिंतन करायचे आहे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. या ओळीवर पुढच्या चरणांवर आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. पुढच्या भागामध्ये अर्थातच भाग क्रमांक 193 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.